नमस्कार. आज आपण एका अशा अद्भुत कथेचा जगात प्रवेश करणार आहोत, जी 7 शतकांपूर्वी रचली गेली, पण जिच्यातील प्रेमाची, निष्ठेची गोष्ट आजही तितकीच महत्वाची वाटते. हो, नक्कीच. आपण बोलणार आहोत बाणभट्ट नावाच्या महान कवीने लिहिलेल्या कादंबरी या संस्कृत गद्यकाव्याबद्दल. हो, गद्यकाव्य म्हणजे कवितेसारखं अलंकारांनी, भावनांनी सजलेलं गद्य. बाणभट्टांची ही जी कलाकृती आहे ती खरं तर फक्त एक कथा नाही आहे. हा, ती संस्कृत साहित्यातलं एक शिखर मानली जाते. तिची रचना बघा, पात्रांचे भावनिक चढउतार आणि निसर्गाची वर्णनं अगदी वेगळ्या जगात घेऊन जातात. आणि मला वाटते याची एक खासियत अशी आहे की ही कथा बाणभट्टांनी सुरू केली, पण ते पूर्ण नाही करू शकले, बरोबर? अगदी बरोबर. ते ती पूर्ण करू शकले नाहीत. त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र होते भूषण भट्ट. त्यांनी हा वारसा पुढे नेला आणि कथा पूर्ण केली. चला तर मग उज्जैनीच्या राजकुमारापासून सुरू होणाऱ्या आणि अनेक जन्मांपर्यंत पसरलेल्या या प्रेम कहाणीचा मागोवा घेऊया आणि त्यातून काय शिकायला मिळतं ते पण बघूया. नक्की. कथेची सुरुवात होते विदिशा नगरीचा राजा शूद्रक याच्या राजसभेत. अच्छा. तिथे एके दिवशी एक चांडाळ कन्या येते. तिच्यासोबत एक अद्भुत पोपट असतो. पोपट? हो. आणि हा पोपट फक्त माणसांसारखा बोलत नाही, तर तो स्वतःची कहाणी सांगायला लागतो. आणि इथूनच कथेचं खरं दालन उघडतं. अरे वा. हा पोपट म्हणजे खरं तर वैशंपायन नावाचा एक शापित आत्मा असतो. वैशंपायन हा कोण असतो नक्की? हा असतो उज्जैनीचा राजकुमार चंद्रपीड याचा अगदी जिवलग मित्र आणि मंत्रीपुत्र. कथा आपल्याला मागे घेऊन जाते. अच्छा, फ्लॅशबॅक सारखं. हो. उज्जैनीचा राजा तारापीड आणि राणी विलासवती त्यांना पुत्र नसतो. ते शिवाची आराधना करतात आणि त्यांना चंद्रपीड नावाचा पुत्र होतो. त्यांचा मंत्री असतो शुकनास. त्यालाही वैशंपायन नावाचा मुलगा होतो. हे दोघे एकदम एकत्र वाढतात, शिकतात. चंद्रपीड एकदम तेजस्वी, संवेदनशील राजकुमार म्हणून घडतो. आणि मग त्याच्या आयुष्यात वळण येतं जेव्हा तो दिग्विजय यात्रेवरून परत येत असतो. अगदी बरोबर. परत येताना तो थांबतो कैलास पर्वताजवळ. तिथे एक सुंदर सरोवर असतं, अच्छोद सरोवर. अच्छोद सरोवर. तिथे त्याला भेटते एक अप्सरा, महाश्वेता. ती खूप दुःखी असते, तपश्चर्या करत बसलेली असते. तिची कहाणी ऐकून चंद्रपीडाला खूप वाईट वाटतं. आणि मग महाश्वेता त्याला तिच्या मैत्रिणीबद्दल सांगते, कादंबरीबद्दल. अच्छा, इथे कादंबरीची एंट्री होते. हो. ही कादंबरी म्हणजे गंधर्व राजा चित्ररथ आणि राणी मदिरा यांची कन्या. गंधर्व म्हणजे कसे देवलोकातले रहिवासी, जे संगीत कलेत निपुण असतात. हो हो. महाश्वेता खूप आग्रह करते म्हणून चंद्रपीड जातो तिला भेटायला हेमकूट पर्वतावर. आणि तिथे पहिल्याच भेटीत ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. बाणभट्टांनी हे वर्णन खूप सुंदर केलं असेल ना? अप्रतिम. म्हणजे त्यांच्या मनातल्या भावना, नजरेतून व्यक्त होणारं प्रेम इतकं सूक्ष्म वर्णन आहे की आपण त्यात हरून जातो. निसर्गसुद्धा त्यांच्या प्रेमाचा साक्षीदार बनतो. पण हे प्रेम इतकं सहज सोपं नसतं बहुतेक. नियतीच्या मनात काहीतरी वेगळं असतं. बरोबर. चंद्रपीडाला परत जावं लागतं उज्जैनीला, पण मन इथेच अडकलेलं. तो आपला मित्र वैशंपायनला सैन्याची काळजी घ्यायला तिथेच ठेवतो. आणि स्वतः जातो. हो. पण काही काळानंतर त्याला वैशंपायनची चिंता वाटते. तो परत येतो अच्छोद सरोवराकडे. आणि तिथे काय दिसतं? तिथे त्याला कळतं की वैशंपायन महाश्वेतेच्या प्रेमात पडलाय आणि तिने नकार दिल्यावर तो हट्टी आणि आक्रमक झालाय. अरे, आणि यामुळे काहीतरी घडतं, शाप वगैरे? हो. महाश्वेता रागावून त्याला पोपट होण्याचा शाप देते. बाप रे. आणि त्याच वेळी चंद्रपीड तिथे पोहोचतो. मित्राची ही अवस्था बघून आणि कादंबरीच्या विराहाच्या विचाराने तो इतका व्याकुळ होतो की त्याचा हृदयविकाराने मृत्यू होतो. काय सांगताय? म्हणजे एकदम अनपेक्षितपणे हे सगळं? कादंबरीला जेव्हा हे कळतं ती अर्थातच कोसळून जाते. ती येते चंद्रपीडाच्या मृतदेहाजवळ सती जायचा निर्णय घेते. पण त्याच वेळी एक आकाशवाणी होते. ती तिला सांगते की चंद्रपीडाचा आत्मा परत येईल, त्यांचं मिलन नक्की होईल. अच्छा. म्हणून कादंबरी सती जात नाही, पण ती चंद्रपीडाच्या त्या निर्जीव शरीराची सेवा करत राहते. त्याच्या परत येण्याची वाट पाहत आयुष्यभर अविवाहित राहण्याचा आणि तपस्विनीसारखं जीवन जगण्याचा निश्चय करते. अविश्वसनीय निष्ठा आहे ही. म्हणजे प्रेम आणि समर्पण खरंच अद्वितीय. अगदी. पण गोष्ट इथे संपत नाही. इथे पुनर्जन्माचं चक्र सुरू होतं. अच्छा, म्हणजे ही कथा फक्त एका जन्माची नाहीये? नाही. चंद्रपीडाचा आत्मा पुनर्जन्म घेतो राजा शूद्रक म्हणून.
तोच राजा ज्याच्या दरबारात तो पोपट आलेला असतो. अरे, म्हणजे तो राजा म्हणजे चंद्रपीडच. पोपट बनलेला असतो तोच हा कथा सांगणारा पोपट. ओके ओके. हा पोपट जेव्हा शूद्रकाच्या दरबारात ही सगळी कहाणी सांगतो तेव्हा राजा शूद्रकाला म्हणजे पुनर्जन्म घेतलेल्या चंद्रपीडाला सगळं आठवतं, पूर्वजन्म आठवतो. आणि त्याच क्षणी कादंबरीचा तो विरह सहन न झाल्यामुळे त्याचा पुन्हा मृत्यू होतो. परत मृत्यू म्हणजे पुन्हा वियोग. त्यांचं मिलन कधी होणार मग? की इथे भूषण भट्टांचा भाग सुरू होतो का? बरोबर. इथून पुढे भूषणभट कथा पूर्ण करतात. जेव्हा राजा शूद्रकाचा मृत्यू होतो त्याच वेळी तिकडे हेमकूट पर्वतावर चंद्रपीडाच्या मृत शरीरात पुन्हा जीव येतो. काय म्हणताय? हो, जणू काही त्याचा आत्मा शूद्रकाच्या शरीरातून निघून त्याच्या मूळ शरीरात परत येतो. कादंबरी इतकी वर्ष ज्या क्षणाची वाट बघत होती तो क्षण येतो. चंद्रपीड जिवंत होतो. आणि वैशंपायनचं काय, म्हणजे पोपट आणि महाश्वेता. त्याचवेळी महाश्वेतेचा प्रियकर पुंडरीक, ज्याच्यासाठी ती तपश्चर्या करत होती, तो सुद्धा शापमुक्त होऊन परत येतो. कारण हा वैशंपायन म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून पुंडरीकाचाच पुनर्जन्म असतो. अरे वा, म्हणजे सगळ्या कथा एकत्र येतात शेवटी. हो, आणि शेवटी इतक्या जन्मांच्या फेऱ्यांनंतर चंद्रपीड आणि कादंबरी यांचं मिलन होतं. काय विलक्षण आणि गुंतागुंतीची कथा आहे. प्रेम, शाप, मृत्यू, पुनर्जन्म, निष्ठा आणि शेवटी मिलन. पण मला वाटतं कथानकाबरोबरच बाणभट्टांची लेखनशैली पण तितकीच महत्वाची आहे, नाही का? निश्चितच. कादंबरीला संस्कृत गद्य साहित्यात एवढं महत्वाचं स्थान आहे ते बाणभट्टांच्या शैलीमुळेच. त्यांची वाक्य आहेत ना, हो, खूप लांबलचक असतात. अनेक उपवाक्य एकत्र जोडलेली, पण तरीही त्यात एक लय आहे, एक प्रवाह आहे. ते एकाच वेळी अनेक गोष्टींचं वर्णन करतात. निसर्ग, पात्रांच्या मनातले सूक्ष्म भाव, समाजातल्या चालीरीती. भाषा खूप अलंकारिक असेल ना? हो, प्रचंड अलंकारिक. उपमा, रूपक, श्लेष म्हणजे एकाच शब्दाचे अनेक अर्थ यांनी भरलेली आहे. एखादं उदाहरण देऊ शकाल का, म्हणजे श्रोत्यांना जरा कल्पना येईल? समजा बाणभट्ट सरोवराचं वर्णन करत आहेत. ते फक्त सुंदर सरोवर असं नाही म्हणणार. ते सांगतील की ते सरोवर कसं आहे, जणू पृथ्वीचा आरसा ज्यात आकाशाचं प्रतिबिंब पडलंय. काठावरची फुलं कशी आहेत, जणू जलदेवतांनी अर्पण केली आहेत. त्यातले तरंग जणू सरोवराच्या मनातल्या लहरी. एकाच वाक्यात अनेक प्रतिमा उभ्या करतात. ते वाचायला थोडं कठीण असेल सुरुवातीला. हो, थोडं कठीण वाटू शकतं, पण एकदा का तुम्ही त्यात रमलात ना की तो एक अद्भुत अनुभव असतो. त्यांनी खराच गद्यम कवीनां निकषम वदंती म्हणजे गद्य ही कवींची खरी कसोटी आहे हे सिद्ध केलंय. आणि कथेची रचना पण, एका कथेच्या दुसरी कथा, राजा शूद्रक, पोपट, मग चंद्रपीडाची कथा. हो, त्याला कथाभितर कथा म्हणतात. यामुळे कथानकाला एक गूढता येते, खोली येते. महाश्वेतेची जी उपकथा आहे ती स्वतःच एक शोकांतिका आहे. ती मुख्य कथेला समांतर चालते आणि प्रेम, नियती यांचे वेगवेगळे पैलू दाखवते. आणि भूषण भट्टांनी पण वडिलांची शैली कायम ठेवली. काय शिकायला मिळतं? आज जिथे नात्यांची परिभाषा बदलते आहे तिथे कादंबरीची शिकवण किती रेलेव्हंट आहे? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आजच्या जगात आपण बघतो इन्स्टंट लव्ह, स्पीड डेटिंग किंवा अगदी लिव्ह इन संबंध, इझी कमिटमेंट वगैरे. हो, तिथे कादंबरी एका पूर्णपणे वेगळ्या प्रेमाचं चित्र उभं करते. हे प्रेम फक्त शारीरिक आकर्षण किंवा एकत्र राहण्यापुरतं नाहीये. म्हणजे हे आत्म्याचं जोडले पण दाखवतं असं म्हणायचंय तुम्हाला? अगदी. इथेच तर खरी गंमत आहे. चंद्रपीड आणि कादंबरीचं प्रेम जन्मांच्या पलीकडे टिकतं. मृत्यू त्यांना वेगळं करतो, पण त्यांचं आत्मिक बंधन तुटत नाही. कादंबरी चंद्रपीडाच्या निर्जीव शरीराची पूजा करते, कारण तिच्यासाठी तो फक्त देह नाहीये, तो तिच्या आत्म्याचा भाग आहे. हे आपल्याला विचार करायला लावतं की आज आपण नात्यांमध्ये फक्त वरवरच्या गोष्टी बघतो का, तात्पुरतं सुख, की आत्म्याच्या पातळीवर जोडला जाण्याचा प्रयत्न करतो. आणि निष्ठा म्हणजे कमिटमेंट. कादंबरीचं पात्र तर निष्ठेचं प्रतीकच वाटतं. हो, तिची निष्ठा खरंच अचंबित करणारी आहे. चंद्रपीडाच्या मृत्यूनंतर ती अक्षरशः तपस्विनीसारखं जीवन जगते, फक्त एका आशेवर की तो परत येईल. हो ना. आजच्या जगात जिथे मूव्ह ऑन होणं किंवा ऑप्शन्स ओपन ठेवणं सोपं मानलं जातं, तिथे कादंबरी आठवण करून देते की खरं प्रेम हे एका व्रतासारखं असू शकतं. ती एक निवड असते, एक संकल्प असतो, जो परिस्थिती बदलली तरी टिकून राहतो. हे दाखवतं की बांधिलकीमुळे नात्याला एक वेगळीच शक्ती मिळते, पावित्र्य मिळतं. म्हणजे प्रेम ही केवळ एक उत्स्फूर्त भावना नाही, तर ती एक जाणीवपूर्वक केलेली निवड आहे, जपलेलं वचन आहे. निश्चितच.
आणि यात संयम आणि सहनशीलतेचा पण खूप मोठा वाटा आहे. त्यांच्या प्रेमकथेत किती अडथळे येतात बघा, शाप, मृत्यू, वियोग. हो, खरंय. पण कादंबरी किंवा चंद्रपीड पुनर्जन्मात कुणी हार मानत नाही. ते नियतीचा स्वीकार करतात पण प्रेम सोडत नाहीत. त्यांना वर्षानुवर्ष किंवा जन्मोजन्म वाट पाहावी लागते. आज आपल्याला सगळं पटकन हवं असतं. नात्यात सुख, समाधान, यश, लगेच. बरोबर. पण कादंबरी शिकवते की काही मौल्यवान गोष्टींसाठी, विशेषतः खोल नात्यांसाठी संयम ठेवावा लागतो, वाट पाहावी लागते. पण यात दुःख पण आहे खूप. कादंबरीचं दुःख, महाश्वेतेचं दुःख, याबद्दल काय? आजकाल आपण दुःख टाळतो. इथे कादंबरी एक वेगळा दृष्टिकोन देते असं मला वाटतं. कादंबरीचं दुःख तिला अजून उदात्त बनवतं, तिची तपश्चर्या बनते. अच्छा. हे दाखवतं की प्रेमातलं दुःख सुद्धा जर ते सन्मानाने, निष्ठेने स्वीकारलं तर ते व्यक्तीला आतून अधिक मजबूत बनवतं, शुद्ध, करुण बनवतं. दुःख आपल्याला आपल्या भावनांच्या खोलीपर्यंत नेतं, आपली सहनशीलता वाढवतं. म्हणजे दुःख हे आपल्याला घडवणारं एक साधन पण असू शकतं. हो, कदाचित. आज आपण दुःखाकडे फक्त नकारात्मक म्हणून पाहतो, पण ते तसं नाहीये नेहमी. याचा अर्थ असा होतो का की नातेसंबंध हे केवळ सुखासाठी नसून ते एकमेकांच्या आत्मिक विकासासाठी पण असू शकतात? एकमेकांना अधिक चांगलं बनवण्यासाठी? अगदी बरोबर. हे जर मोठ्या चित्रात पाहिलं ना, तर कादंबरी प्रेमाला केवळ एक मानवी भावना नाही, तर एक आध्यात्मिक शक्ती म्हणून बघते. चंद्रपीड आणि कादंबरीचं प्रेम हे फक्त त्यांचं वैयक्तिक मिलन नाहीये. ते त्यांच्या आत्म्यांचा विकास घडवणारं एक साधन आहे, ज्यात त्याग आहे, समर्पण आहे, भक्ती आहे. आज आपण नात्यांकडे अनेकदा ट्रान्झॅक्शनल बघतो, मला काय मिळतंय. हो, हे खरं आहे. पण कादंबरी विचार करायला लावते की नातं असं असू शकतं का, जिथे दोघेही एकमेकांना अधिक चांगलं बनण्यासाठी मदत करतात? तर ही होती कादंबरीची अद्भुत कथा आणि त्यातून मिळणारी कालातीत शिकवण. प्रेम हे केवळ एका जन्मापुरतं, एका शरीरापुरतं किंवा तात्कालिक आकर्षणापुरतं मर्यादित नाही. तर ते आत्म्यांचं एक असं बंधन आहे, जे जन्ममृत्यूच्या चक्रालाही आव्हान देऊ शकतं. खरंय. या कथेतील खरी शक्ती मला वाटते ती आहे निष्ठा, तो अपार संयम आणि एकमेकांच्या आत्मिक उन्नतीसाठीची तळमळ. आजच्या धावपळीच्या जगात जिथे नाती इतकी क्षणभंगूर वाटू शकतात, तेथे कादंबरी आपल्याला क्षणभर थांबून विचार करायला लावते की आपल्या नात्यांमध्ये अशी खोली, अशी बांधिलकी आहे का? हो, असं संयम आहे का? इथली एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे जी आपल्या रोजच्या जीवनात आपण आजमावू शकतो. हो, म्हणजे असं की आपण थोडा वेळ काढून आपल्या महत्त्वाच्या नात्यांकडे पाहू शकतो. त्या नात्यांमध्ये आपण फक्त तात्पुरतं सुख, सोय किंवा गरज शोधतो आहोत, की काहीतरी अधिक चिरंतन, अधिक अर्थपूर्ण. अगदी जसं की विश्वास, समजूतदारपणा, एकमेकांना वाढायला मदत करणं, याचा शोध आपण घेत आहोत का? आपल्या नात्यांमध्ये आपण फक्त घेण्यासाठी आहोत की देण्यासाठी आणि एकमेकांना उन्नत करण्यासाठी पण? ते आत्मिक ओळख, करुणा, निष्ठा आणि संयम यांचा एक दीर्घ आणि अर्थपूर्ण प्रवास असू शकतात. आणि म्हणूनच आजही अनेक भारतीय भाषांमध्ये कादंबरी हा शब्द रोमॅन्टिक नॉव्हेल किंवा प्रेमकथेसाठी समानार्थी वापरला जातो. हीच त्या कथेच्या प्रभावाची खरी साक्ष आहे. प्रेम म्हणजे केवळ एकत्र हसणं, खेळणं नाही, तर ते आत्म्याची ओळख आहे. एकमेकांच्या स्वप्नांचा आदर करणं आहे. कठीण काळातही एकमेकांची साथ न सोडणं आहे. आणि एकत्र मिळून आध्यात्मिक उंची गाठणं आहे. ते दोन व्यक्तींना जणू काही सहप्रवासी बनवतं, जे अनंत काळाच्या प्रवासाला निघालेले असतात. जर बाणभट्टांच्या या कथेतून मिळालेल्या विचारांनी तुमच्या मनात किंवा ऐकणाऱ्यांच्या मनात नवी चेतना जागवली असेल, नात्यांकडे एका वेगळ्या दृष्टीने पाहायला प्रवृत्त केलं असेल, तर ही शिकवण, हा विचार इतरांपर्यंतही पोचवा. हो, कदाचित यातून आणखी कोणाला तरी आपल्या नात्यांमधली खरी शक्ती ओळखायला प्रेरणा मिळेल.